म्हणजे माझा पोपट झाला. अरे कसला पोपट झाला, काय बडबडतोय? यश, तू राधाला सोडायला गेला होतास ना एअरपोर्ट वर? हा, गेलो होतो, हा. लय मोठ्या उत्साहात गेलो होतो. हा. विमानात सोडायला जाणार म्हटल्यावर लय आनंद मला. आम्हाला ते एसटीला सोडायची सवय ना माणसाला. आम्ही एसटीत काय करतो, माणसाला त्याच्या सीटवर बसवतो, त्याचा सामान सगळा दाखवतो आणि मग थोड्या वेळ गप्पा मारून चालू झाली एसटी काय उतरतो. तसं मला वाटलं मी पण विमानात जाऊन बसेन. 5 मिनिटात एवढाच विमानात बसायला मिळेल, जरा बघीन कसा असते ते. खचला काय आणि घसरला पाहितो. मला त्यांनी आतमध्ये पण जायला दिला नाही, गेटवरूनच जाणार आले. त्याला इमान पण बघायला नाही मिळाला कसा होता ते. जाऊ दे, झाला तर झाला, आता काय. पण आता त्या सौरभचा काय? हा, बिचाऱ्याला चेन नाही पडणार. बिचारा मिनिटं मोजत बसेल आता. हो ना, दूर गेल्यावरच माणसाची खरी किंमत कळते. राधाला पॅरिसला जाण्यावरून हा किती दुष्टासारखं बोलला होता, आठवतं ना? तसा नाही ग रंजे, आपला सौर्या तसा नाही. तो एकदमच रिकाम टेकडा डोंगराच्या पायथ्याशी, आणि ही डोंगराच्या शिखरावर. दडपण येणारच ना माणसाला. काय पुरुषाला अशी सवय नसते, थोडा भांबावल्यासारखा होते, मग राग येतो. आता एखादा शहाणा असता तर त्याला कळलं असतं की असं वागणं म्हणजे वेडेपणा आहे. आता सौरभ रागाच्या भरात तिला बोलला, पण नंतर त्याने माफी पण मागितली तिची आणि प्रेमाने निरोप दिला. काय रंजे, खरा प्रेम असला ना काय भांडण जास्त वेळ नाही टिकत. बरं मला सांग, तुमचं डेकोरेशनचं कुठपर्यंत आलं? विषय बदलण्यात तुझा हात कोण धरू शकणार नाही. काय डेकोरेशनचं म्हणशील ना तर एकदम साधा सोपा आहे. फुलांची आरास आहे नुसती, आणि महत्वाचा म्हणजे शाडूची मूर्ती, फुलांची आरास, पर्यावरण जिंदाबाद आणि विसर्जन पण कृत्रिम तलावात. किती वेड्यासारखा वागतो मी तुझ्याशी राधा, आणि तू किती सांभाळून घेतेस मला. तुझ्या पोझिशनचा, तुझ्या हुशारीचा तुला गर्व नाहीये, पण मला कॉम्प्लेक्स आहे, त्यामुळे छळतो मी तुला. आता जवळ नाहीयेस ना, तेव्हा कळतंय मला की केवढा मोठा आधार आहेस तू माझा. हे 4-5 दिवस खूप म्हणजे खूप कठीण जाणार आहेत मला तुझ्याशिवाय. सौर्या, आठवण येते काय? फोन बिन आला होता? नाही अजून, वाट बघते. जिजू, आपण पण किती वेडे असतो ना. अहो, तिला जेव्हा पोचायचं तेव्हाच ती पोचणार ना. वेळेच्या आधी थोडीच पोचणार आहे. अरे हे काय आपल्याला माहित नसते असं ना, पण आपला आवडता माणूस आपल्यापासून जेव्हा लांब जातो ना, तेव्हा सगळा गणित उलटा पालटा होते बघ. आता 4 दिवस पण तुला 4 वर्षांसारखे वाटणार. जिजू, पॅरिसला जाण्यावरून खूप वाईट वागलो मी तिच्याशी, त्यामुळे आणखीनच. अरे फोन आला बघ, तिचाच आहे. हॅलो, पोचलीस तू? अरे फ्लाईट कशी होती मला सांग ना पॅरिस बद्दल. अरे हो हो, पडशील ये राजा. देवा, या दोघांचा प्रेम असाच ठेव.
काय आहे? ते राधाच्या अवॉर्ड फंक्शनचं टेलिकास्ट का नाही सुरू होते अजून? अरे होईल रे सुरू, धीर धर. ए बाप्पा, आला रे आला दो दाना ने ने डाला. आला बाप्पा आला. अरे एक दोन तीन चार. अरे गळ्यात काय घालून रे तू? बाप, आम्हाला गाणं म्हणू दे ना. म्हण ना. म्हणतोय. अरे एक दोन तीन चार बाप्पाच्या गळ्यात दुर्वास. काय काय सुरू झाला? काय सुरू झालं? हो, राधाला अवॉर्ड मिळणार आहे ना, त्याचा टेलिकास्ट सुरू होत आहे. अरे सगळे या अरे लवकर. बस. टीव्हीवर दाखवणार आता. अरे चौऱ्या राधाला पुरस्कार मिळणार. तुझी कॉलर टाईट हा. येस, धर्माधिकाऱ्यांच्या घराण्याचं नाव काढणार ती. सौरभ, तुला कर्तबगार बायको मिळाली आहेत. खरंच थोर नशीब आहे तुझं. हे रंजय, ती आल्यावर तिची दृष्ट काढा. म्हणजे काय काढणारच आहे. अरे ती बघ आली. अय्या, सौर्या काय गोड दिसते तुझी बायको. अरे वा, वा, वा. And now I request Dr. Rachel Ronda to felicitate Dr. Radha Manohar from India, as she has been chosen as the aspiring अरे, doctor of the तो year. बरा काय ओरडतोय काय राधाला? हो नाही, नाही तर देतो त्याला जाऊन तिथे. नाही जीजू. अरे तिच्याबद्दल चांगलं बोलतोय तो. हा, मग ठीक आहे. आता तिचा सत्कार करतील बघ. होय ना. हा, बघ. हे सावऱ्या, त्या ग्वाऱ्या लोकांमध्ये पण काय उठून दिसते बघ आपली राधा. मग. हा? In the field of aspiring mothers and newborns. Congratulations, Dr. Radha Manohar. राधा मनोहर म्हणजे काय? अहो म्हणजे तिचं माहेरचं नाव. I request you to speak your mind अरे राधाला दे ना बोलायला. on this auspicious occasion of your award. हा, बघा ना आता. आली आली राधा बोलते. राधा बोलणार आता. Thank you so much. I would just like to correct something here. I'm no more Dr. Radha Manohar. I'm Dr. Radha Saurabh Dharmadhikari. सावऱ्या, तुझं नाव घेतला बघ राधाने. All my seniors and faculty present in this auditorium, I'm honestly humbled by this honor, and I dedicate this to my friend, philosopher, and guide, Dr. Sai Pradhan. She has cared for me as a mother and taught me how to care for aspirant mothers and newborns. However, I take this opportunity to thank my entire family and my in-laws, Dada, Ranju Tai, Yash Jiju, and Seema Vaini. And particularly my husband, Saurabh Dharmadhikari. I promise you all to work relentlessly towards betterment of all the mothers in the world. Because an Indian woman believes that the earth itself is the mother. And peace would come to us only when the mother is healthy and at peace. Thank you. मस्त कोळा मटार आहे. घे 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 घे. रंजू, तो सगळा मटार मला लागणार आहे पुलावसाठी. घे घे. काय अरे बघ तर. बघू जरा. गोड आहे ग. बरं, सोल पटापटा. आणि हे झालं की मी चिवडा करायला घेते. मला सुक्या खोबऱ्याच्या कातळ्या करून देशील ना? देते देते. अरे ताशाचा आवाज तारारा झाला ना, गणपती माझा नाचत आला. तुम्ही हसताय काय? अरे गणपतीचे 10 दिवस माझ्या तर अंगातच येते बाबा. बरं, काय मी मदत करू काय तुम्हाला? नाही, गणपतीच्या पदार्थात आपला पण हात लागला पाहिजे. बरं बरं, तुम्ही असं करा, मला डाळ्या निवडून द्या आणि कढीपत्ता काढून द्याल का? हा, चिवड्यासाठी मला हे सगळं लागणार आहे. सगळा बरोबर करून देतो. त्याच्या आधी खोबरा खाऊन देऊ काय? हो, द्या द्या. अरे गणपती माझा नाचत आला. बरं यश, मला सांगा, तिकडे बाहेर घारू अण्णांना आणि दादांना काही हवंय का? नाही म्हणजे कारण त्यानंतर आम्ही आता चिवडा करायला घेणार आहोत. नेमका आम्ही चिवडा करायला घेऊ आणि त्यांचं चहा सुरू होईल. नाही, ते दोघा जण गप्पा मारण्यात रंगलेत एकदम. आता राधा बोलत होती ना आमच्या बरोबर स्पीकर वरून. फंक्शन एकदम चांगला झाला. लय मोठी मोठी माणसं भेटली, नवीन नवीन ओळखी झाल्या असं सांगत होती. एवढ्या लांब पॅरिसला गेली आहे, पण अशी जवळ बसून बोलते असा वाटत होता त्या स्पीकरमुळे. अहो यश, हा, त्याला स्पीकर नाही म्हणत, व्हिडिओ कॉलिंग असं म्हणतात. तेच आहे. केवढा पुढे गेलाय नाही अभ्यास.
टेक्नॉलॉजी त्याची तर कमालच आहे बा. अगं काय ग टेक्नॉलॉजीचं काय काय खेळून टाकलंय यांनी. अरे देवा, काय रे यश, काय झालं? हात कापला का तुझा? अरे किती धांदरटपणा करतोस. पाहिलंच ना सीमा, आता हात कापून घेतला. अगं ऐकून तर घे, काय लागला बिगला नाही मला. अगं अचानक भटजींचा आठवला. अगं भटजींना फोन केला होता. ते म्हणाले मला पहिल्या दिवशी जरा पण वेळ नाही, लय लोकांकडे पूजा बिजा सांगायची आहे. आता काय करायचा? ते बिझी असतील ना तर आपला केदार सांगेल पूजा. पुस्तकात वाचून सांगेल. अरे या तर चांगलाच झाला मग. अरे देवा हो देवा गणपति देवा तुमसे बढ़कर कौन, ओ स्वामी तुमसे बढ़कर कौन, और तुम्हारे भक्त जनों में हमसे बढ़कर कौन, ओ स्वामी हमसे बढ़कर कौन. मग अरवांना हो गणपती कसे सुरू झाले हो? यश जिजू काय यार, अहो पार्वतीच्या मळापासून गणपतीचा जन्म झाला नाही का हो? सौरभ, अरे ही गोष्ट झाली, मग त्याचा खरा आशय तुला माहिती आहे का या गोष्टीचा? काय? अरे मळापासून म्हणजे मातीपासून. पार्वती म्हणजे जगन्माता, धरणी. धरणीचा मळ म्हणजे काय? माती, चिखल. हा चिखल चांगला तुडवून त्यात रोपणी करतात, त्यातून पिकं काढतात, मोती काढतात. त्या मातीचा गणपती तयार करून नव्या हंगामात सुरुवात होते. आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते. हे ठाऊक आहे ना तुम्हाला? हा होय होय हो घारवांना. हा आपल्या सौरभची मनोकामना कधी पूर्ण होणार? कसली कसली रे सौरभ? काय माहिती काय बोलतायत? अहो विसरलात, आज राधा येणार पॅरिस वरून. जुदाई जुदाई 4 दिवस तडपडतोय आपला हिरो. यार यश जिजू. सौरभ, कधी येते राधा फ्लाईटने? अहो असं काय करताय, आज रात्रीच येते ना फ्लाईट. आपल्या सगळ्यांना जायचंय तिला आणायला. अरे आपण कशाला जातोय तिकडे? गेले 4-5 दिवस पाहतोय ना मी. सौरभ नुसता कासावी झालाय, तळमळतोय विराने. नाही आपण नाही जायचं. आपण गेल्यानं त्या दोघांना जवळ सुद्धा यायला मिळणार नाही. उगाच आपली अडचण होईल त्यांना. बरोबर बोललात एकदम. मी एकटा जाणार आहे तिला आणायला. तुम्ही सगळेजण इथे काम करणार, खूप काम पेंडिंग आहे प्लीज. त्यामुळे मला डिस्टर्ब करू नका, मी चाललोय. काय बोलला काय बोलला? एकटा जाणार? का जाणार? अकेले अकेले कहा जा रहे हो, हमें साथ ले लो जहाँ जा रहे हो. तू कुठे झाला तिकडे? थांब, बस तुमची जाऊ दे. कहा जा रहे हो. अवकाश सावकाश. ए राधा, अरे काय एवढा सामान घेऊन आली आहेस काय? अख्खा पॅरिस घेऊन आलीस काय? ते तर उतरव खाली. सावकाश. नाही हो जीजू, आता आपल्या घरी इतकी माणसं आहेत, प्रत्येकासाठी काही ना काहीतरी आणायचं म्हणजे. त्याचं काय आहे ना, तो फक्त तिथला आयफेल टॉवर फोल्ड होत नाही म्हणून, नाही तर तोही बॅगेत घालून आणला असतं मी. होय, काइंड इन्फॉर्मेशन. मी माझ्या बॅगेत आयफेल टॉवर भरून आणलंय. काय तुझा काय डोका बिका फिरला काय? आणि तू काय आम्हाला येडा समजतेस काय? एवढा मोठा आयफेल टॉवर तू बॅगेत कसा काय भरून आणणार? आयफेल टॉवरचं सगळ्यांनाच कुतूहल असतं, मग आपल्याला जर असेल तर त्याच्यात गैर काय आहे? मला अपेक्षित होतं की मी भारतात परत आल्यानंतर मला सगळेजण विचारतील की तू पॅरिसला गेली होतीस तर आयफेल टॉवर बघितलास की नाही, त्याच्यासमोर उभं राहून फोटो काढलेस की नाही. हा, आता आला माझ्या ध्यानात. म्हणजे तू काय केलास, त्या आयफेल टॉवरच्या बाजूला उभी राहिलीस, तुझे फोटो काढलेस आणि ते फोटो तू बॅगेत भरून घेऊन आलीस. आहे का नाही? अरे आय माय यशवंत ढगे ना डॉक्युलिटीचा लय वापर करतो, काय समजलीस? काय रे? नाही जीजू, तुम्ही साफ चुकलात. मी आयफेल टॉवरच्या समोर उभं राहून फोटो काढलाच नाहीये. सगळेजण खूप आग्रह करत होते की अगं एखादा फोटो काढून घे, पुन्हा याला जमेल नाही जमेल, एक फोटो आठवण म्हणून राहू दे तुझ्यापाशी. हा मग काय चुकीचं बोलले ते? तू काढायचा होतास ना फोटो, काढून घेऊन यायचा होतास, आम्हाला दाखवायचा होतास. आम्ही पण बघितलं असतं ना मग काय असते ते. काय राहता तू बी ना. अहो जीजू, माझा नवरा माझ्या सोबत नसताना मी कशी काय काढणार फोटो?
पाहिलंत का एक माणूस कसा रुसून बसलाय. होय होय, काही फुगून वगैरे बसलो नाहीये, तुमची चर्चा ऐकते. चालू द्या. ठीक आहे, तसं तर तसं. जिजू, मी त्यांना सांगितलंय की मी माझ्या नवऱ्याबरोबरच येणार आहे पॅरिसला, आणि मग माझ्या नवऱ्यासोबत आयफेल टॉवर समोर फोटो काढणार. बघा बघा, लगेच कशी कळी खुलली बघा. हं? नाही, ए मग तू असा काय म्हणालीस तो टॉवर बॅगेत भरून आणलाय म्हणून? अहो, आयफेल टॉवर आणलंय मी, पण ते मिनिएचर मध्ये. काय 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 बोलली तू? कसला चेअर? मिनी काय चेअर? जिजू, मिनी चेअर नाही, मिनिएचर. म्हणजे ना, काही वर्षांपूर्वी तुम्ही आणि रंजू गेला होता आग्र्याला, आठवतंय? हं, तेव्हा तो ताजमहाल पाहिला होता. त्याचं एक मॉडेल आणलं होतं छोटंसं, त्याला मिनिएचर म्हणतात. तसं मॉडेल ती घेऊन आली आहे आयफेल टॉवरचं. हा, म्हणजे तसा आयफेल टॉवर. हा, म्हणजे मी छोटा ताजमहाल आणला तसा छोटा आयफेल टॉवर आणला तू. आता माझ्या टकुऱ्यात शिरला. बरं राधा, चल तू थोडा आराम कर. ए सावऱ्या, चल गणपती आणायला जायचा ना, चल. अय्या, तुम्ही गणपती आणायला चाललाय? मी पण येते. अगं राधा, आता तर आलीयस, दगदग झालीये तुला, जरा आराम कर, आम्ही जाऊन येतो ना. नथिंग डुईंग. मी काय दमली वगैरे नाहीये. इनफॅक्ट गणपती आणायचं असं म्हटल्यानंतर मी खूप एक्साइट झालीये. मी काम करते, मी पटकन फ्रेश होते, मग आपण सगळे एकत्र जाऊ. अगं पण राधा, एक मिनिट. काय करायचं जिजू आता? अरे बाबा, बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्टापुढे मान तुकवावीच लागते. बोला गणपती बाप्पा मोरया. तुम्ही फ्रेश होऊन लवकर या. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. 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 गणपती बाप्पा मोरया. अरे, ही मूर्ती अशी खाली का ठेवली आहे? आपण एवढं डेकोरेशन केलंय तर तिथे का नाही ठेवली? आणि असं चेहरा का झाकलाय? अरे हो, हा तुझा पहिला गणपती ना. सांगतो, आज आपण ही मूर्ती आणली, उद्या ही मूर्ती मखरात ठेवायची आणि तिची मंत्रपूर्वक प्राणप्रतिष्ठा करायची. म्हणजे मग त्यात देवत्व आलं असं मानायचं. येस. मग त्याची मनोभावे पूजा करायची आणि नंतर विसर्जनाच्या दिवशी पुन्हा मंत्रपूर्वक प्राणप्रतिष्ठेची सांगता करायची. हे असं असतं सारं. काय कळलं का? नाही, सगळं नाही कळलं, पण थोडं थोडं कळलं. हो, आणि नंतर गौरी पण जागवायच्या असतात. सीमा, आता आपल्याकडे ज्येष्ठा पण आहे आणि कनिष्ठा पण आहे, नाही का? अर्थात काहींचं लक्षच नसतं कशात. त्यांचे गौरी गणपती त्यांच्या खोलीत. रंजू, काहीतरी. ए गार्गी, गार्गी, ए काय ग रंजू, कशाला उगीच टोमणे मारलेस तिला? गेली ना ती. दुखव नाही ग असं सणासुदीला. जाऊ दे हो सीमा वहिनी, येईल ती परत. आता तुम्ही माझ्या बायकोला बोलून तिचा मूड नका खराब करू. होय होय. वा, अगं बाई, रंजू बघतेस ना, बायकोचा एक शब्द पडू देत नाहीयेत ते. पण यश, मला सांगा, उद्याच्या नैवेद्यासाठी आणि जेवणासाठी केळीची पानं आणलीत का तुम्ही? आजची तर पहिली. कधी एकदा त्या हिरव्यागार केळीच्या पानावर सागर संगीत सगळा जेवण आणि त्या मोदकांवर कधी ताव मारतो असं झालंय मला. अहो जावई बापू. आ? एकदम जावई बापू? घरू अण्णा, आज एकदम रिस्पेक्टेशन. रिस्पेक्टेशन नाही, रिस्पेक्ट. रिस्पेक्ट. बायको समोर रिस्पेक्ट द्यावा लागतो बाबा, नाही तर तुझी बायको रागवेल ना. हा, बरोबर आहे. दारू अण्णा, तुम्ही कधीतरी रागवते का हो तुमच्यावर? नाही ग, थोडी गंमत केली. कुला सुद्धा कळलं मी गंमत करतोय ते. मग पोरगी कोणाची आहे? आय माय यशवंत ढगेची आहे. हा? गुणाची आहे माझी पोरगी. बरं जावई बापू, तुम्हाला मोदक मिळतील, भरपूर मिळतील, खाऊन घ्या नंतर. पण आता जी कामं राहिली आहे ती कोण करणार? जर त्याच्याकडे लक्ष द्या.
अहो करणार. घरवंडा, यश जिजू आपल्या घरात पाहुणे आहेत आणि आपण पाहुण्यांना कामाला लावणं बरं नाही का? ए काय बोलला? घरवंडा सौरभ आणि मी आहोत ना, कशाला कोणाला त्रास द्यायचा, सगळी कामं होतील. आणि अक्षरशः आम्ही रात्रीचा दिवस एक करून ना सगळी कामं कम्प्लीट करणार आहोत. पण पाहुण्यांना त्रास द्यायची गरजच नाहीये, नाही का राधा? हो म्हणजे मला काही कळत नाही, पण तुम्ही जसं सांगाल तसं मी करीन. आणि माझ्या कंपनीला कुहू आहेत. वा, काय कंपनी आहे तुला. ए राधा, तुला काही कळत नाही तर गबस ना जरा. आणि काय रे, काय मी परका, मी पाहुणा, हा? आणि माझ्याशिवाय तुमची सगळी कामं होणार आहेत काय? करा करा करा. नाही सगळा इसकटून टाकला आणि परत केला ना तर बघा नावाचा आय माय डगे नाही. आता काय हे दात काढतो तंदरोत. हो रे माझ्या कोंड्या, असं काही नाहीये. पाहुणा मेवढा कसं बोलू आम्ही? त्याचं काय ना, आम्हाला फक्त बघायचं होतं की आमचे यश जिजू चढल्यावर किती स्वीट दिसतात. ओके नाही, ओके नाही, ओके नाही. चराप चराप.